फलटण येथील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला आज पहाटे 4 वाजता मित्राच्या फार्म हाऊस मधून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तर युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याची माहिती दिली होती। महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते काल मोदीच मिशन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय। तर पंतप्रधानांनी भारताची जागतिक प्रतिष्ठा उंचावली असंही त्यांनी म्हटलंय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते। शनिवार वाडा येथील कथित नमाज प्रकरणावरून पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्यावर केलाय। पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून आज रवींद्र धंगेकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये एक मोठा इशाराही धंगेकरांनी दिलाय की जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूयात असं धंगेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील प्रेम प्रकरणातून उपविभागीय कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्गुणपणे संपवल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता नैसर्गिक शेती व त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय म्हणून राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नरक चतुर्थी ते भाऊबीज या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये पुणे शहरात अतिरिक्त तयार झालेल्या 750 टन कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेने लावली आहे। यामध्ये फटाके, भेटवस्तूचे कागद यासह दिवाळी निमित्त बाहेर काढण्यात आलेल्या जुन्या वस्तूंचाही कचरा असल्याचा समावेश आहे। बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान हिंदुस्थानी अवाम मोर्चाने त्यांच्या 11 नेत्यांना पक्षातून काढून टाकलंय। तर राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। भारतापाठोपाठ अफगाणिस्तान आता पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी धरण बांधण्याची तयारी करतायत अशी घोषणा अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयानं एक्सवरील एका पोस्टमध्ये केली आहे। यंदा मे महिन्याच्या प्रारंभापासून कोसळत असलेला पाऊस महाराष्ट्राचा पिछा सोडण्यास तयार नाहीये। मान्सून माघारी गेला असला तरी हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढलंय। तर परिणामी राज्यात येत्या 4 दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।